हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण कार्यविश्लेषण म्हणजे काय ती याची चर्चा करणार आहे. परंतु कार्यविश्लेषण म्हणजे काय ही गोष्ट समजून घेण्याआधी कार्य अर्थात काम म्हणजे काय तर ही गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे. कार्य म्हणजे कोणतीही क्रिया करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विभिन्न कर्तव्यांचा व जबाबदाऱ्यांचा एक समूह होय. कारखान्यामध्ये सुपरवायझर असतो तर त्या सुपरवायझरला त्याची कर्तव्ये व जबाबदारी पार पाडावी लागतात. सुपरवायझरनं कामगारांवरती नियंत्रण ठेवायचं असतं. कामगार काम करतात की नाही, योग्य दर्जाचं काम होतं की नाही, तर याच्यावरती पर्यवेक्षण करणं हे सुपरवायझरची जबाबदारी असते. नंबर 2, कामाचा दर्जा व प्रकार यामध्ये समानता किंवा सारखेपणा असणाऱ्या जागांच्या समूहाला कार्य असे म्हटले आहे. फॉर एक्झाम्पल मॅनेजर, मग प्रोडक्शन मॅनेजर असेल, वित्त व्यवस्थापक असेल, विपणन व्यवस्थापक, ह्युमन रिसोर्स व्यवस्थापक, तर हे एक व्यवस्थापनाचं कार्य आहे ज्याच्यामध्ये नियोजन, संघटन, समन्वय, निर्देशन, नियंत्रण, तर ही सामान्य कार्य या 4 प्रकारच्या व्यवस्थापकांना पार पाडावी लागते. आता या ठिकाणी कामाचा दर्जा आणि प्रकार हा सारखा आहे, तो म्हणजे व्यवस्थापन. कार्यविश्लेषणामुळे व्यवस्थापकाला कार्य म्हणजे काय आणि कार्यरचना म्हणजे काय ही गोष्ट समजते. कार्यविश्लेषणात कार्याची रचना किंवा पुनर्रचना, उपलब्ध वेळेत समन्वय साधणे, वैयक्तिक मानसशास्त्रीय गरजा, तांत्रिक कार्यपद्धती आणि अपेक्षित कार्यपूर्ती याचा विचार केला जातो. कार्यविश्लेषणाची व्याख्या एडविन फ्लिफो यांनी केलेली आहे. विशिष्ट कार्यामधील क्रिया व जबाबदाऱ्याशी संबंधित माहितीचा अभ्यास करण्याची तसेच ह्या माहितीचे संकलन करण्याची प्रक्रिया होय. दुसरी व्याख्या जॉन शुबिन यांनी केलेली आहे, ती म्हणजे कार्यविश्लेषणाचे कार्य हे प्रत्येक कार्याची व्याख्या करणे व वर्णन करणे हे तर असतेच, पण ह्याशिवाय विशिष्ट कार्याचे इतर कार्यापेक्षा वेगळेपण स्पष्ट करणे हे सुद्धा कार्यविश्लेषणाचे उद्दिष्ट असते. उपक्रमामध्ये अनेक कार्य करावी लागतात, तर अशी कार्ये किती आहेत, कोणती आहेत, अशा प्रत्येक कार्याची व्याख्या करणं, त्या कामाचं वर्णन करणं, त्याचबरोबर त्या कामाची इतर कामाशी तुलना करून त्याचं सापेक्ष महत्त्व लक्षात घेणं, कार्यापाठीमागे उद्देश का आहे तर याचं विश्लेषण करणं, तर ह्या सर्व गोष्टी कार्यविश्लेषणामध्ये केल्या जातात. कार्यविश्लेषणामुळं कार्यविश्लेषकाला कोणत्या प्रश्नाची उत्तरे मिळतात, तर यामध्ये कर्मचाऱ्याला कोणते कार्य करावयाचे आहे या प्रश्नाचं उत्तर मिळतं. कार्य करण्याची कोणती पद्धती आहे, ते कार्य करण्याची गरज काय आहे, हे कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये कोणती योग्यता असणे आवश्यक आहे, तर यासारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नाची उत्तरं कार्यविश्लेषण केल्यामुळे मिळते. कार्यविश्लेषण म्हणजे कार्याचा सखोल अभ्यास करणे होय. त्या कार्यामध्ये जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये कोणती पार पाडावी लागणार आहेत, त्यासाठी कोणती पद्धती वापरावी लागणार आहे, ते काम का करणं गरजेचं आहे, त्यासाठी कोणत्या पात्रतेचे, क्षमतेचे किंवा कौशल्याचे कर्मचारी लागणार आहेत, कोणती साधनं लागणार आहेत, किती वेळ लागणार आहे, तर याचा विचार हा कार्यविश्लेषणामध्ये केला जातो. उपक्रमामध्ये अनेक कार्य असतात, त्या प्रत्येक कार्याच्या बाबतीत कार्यविश्लेषण हे केले जाते. कार्यविश्लेषणाची उद्दिष्टे. नंबर 1, व्यवसाय संघटना आणि कर्मचारी नियोजन. व्यवसाय संघटनेला
आपल्या संघटनेमध्ये आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गरजेविषयक नियोजन करण्यासाठी कार्यविश्लेषण अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक कार्यामध्ये कोणती जबाबदारी आणि कर्तव्य आहेत, त्यासाठी कोणते अधिकार द्यावे लागणार आहेत, याची स्पष्ट कल्पना कार्यविश्लेषणामुळे संघटनेला येते. नंबर 2, भरती व निवड. कार्यविश्लेषण केल्यामुळे प्रत्येक कार्याच्या विशिष्ट गरजा समजतात. याचा उपयोग कर्मचारी नियुक्ती, प्रशिक्षण, बदली आणि बढतीसाठी होतो. नंबर 3, मजुरी व वेतनाचे प्रशासन. कार्यविश्लेषणामुळे प्रत्येक कार्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक व तांत्रिक पात्रतेची माहिती मिळते. कार्याच्या पूर्ततेतील धोके व अडथळे समजतात. याचा उपयोग कर्मचाऱ्याचे वेतन व मजुरीचे प्रशासन करण्यासाठी होतो. कार्यविश्लेषण हा कार्यमूल्यमापनाचा पाया म्हणून वापरला जातो. नंबर 4, कार्याची पुनर्रचना करण्यासाठी. कार्यविश्लेषणामुळे विविध प्रकारची माहिती उपलब्ध होते की ज्यामुळे कर्मचाऱ्यांची विशिष्ट वैशिष्ट्ये आणि पात्रतेप्रमाणे कामातील बदल करता येतो. हा बदल 2 प्रकारचा आहे. औद्योगिक इंजिनिअरिंग क्रिया याचा संबंध क्रियात्मक विश्लेषण, हालचाल अभ्यास, कार्यातील साधेपणाच्या पद्धती, कामाच्या ठिकाणच्या सुधारणा आणि त्याचे मोजमाप, कार्यक्षमतेत सुधारण्याचा उद्देश, प्रति कर्मचारी खर्चात बचत आणि उत्पादनातील प्रमाणके स्थापन करणे की जी कर्मचाऱ्यांना पूर्ण करावी लागतात. मानवी इंजिनिअरिंग क्रिया यामध्ये मानवाच्या शारीरिक आणि मानसशास्त्रीय क्षमता औद्योगिक प्रशासनातील क्लिष्ट कामासाठी आधार तयार करणे, उत्पादकतेची वाढ आणि कार्यक्षमता वाढवणे याच्याशी संबंधित असतो. नंबर 5, कर्मचारी प्रशिक्षण आणि व्यवस्थापन विकास. व्यवस्थापनाला प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी माहिती कार्यविश्लेषणामुळे उपलब्ध होते. याचा उपयोग करून प्रशिक्षणाचा विषय त्यामधील घटक ठरवण्यासाठी होतो. कार्यविश्लेषणामुळे अर्जातील माहिती तपासणीसाठी, मुलाखती, विविध चाचण्यातील परिणाम मोजण्यासाठी, संदर्भ तपासण्यासाठी मदत होते. कार्यसिद्धीचे मूल्यमापन, परफॉर्मन्स अप्रायझल. कार्यविश्लेषणामुळे प्रत्येक कार्याची प्रमाणके स्थापन करता येतात. अर्थात प्रत्येक कामापाठीमागे स्टँडर्ड ठरवता येतं. त्याचा उपयोग करून प्रत्येकाचे वैयक्तिक प्रत्यक्ष झालेले काम याची तुलना अपेक्षित कार्याशी करता येते. त्याच्या आधारे कोण अपेक्षित कार्यापेक्षा चांगलं काम केलेलं आहे, कोणता कर्मचारी अपेक्षित काम केलेला आहे, कोणता कर्मचारी अपेक्षित कामापेक्षा कमी काम केलेलं आहे, तर याचं मूल्यमापन कार्यविश्लेषणामुळे करणं शक्य बनतं. आणि नंबर 7, आरोग्य आणि सुरक्षितता. कार्यविश्लेषणामुळे व्यवसायातील धोकादायक स्थिती ओळखण्यासाठी अनारोग्य वातावरणावर परिणाम करणारे घटक शोधून त्याचे अचूक मोजमाप करून अपघाताचे प्रमाण कमी करता येते. तर अशा 7 मुद्द्याच्या आधारावरती कार्यविश्लेषणाचा उद्देश काय आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. कार्यविश्लेषणाचे महत्त्व काय आहे? नंबर 1, कर्मचारी व्यवस्थापनाचे कार्य शास्त्रशुद्ध व कार्यक्षम होण्यास मदत. कार्यवैशिष्ट्ये निर्देशनामुळे कोणत्या कार्यासाठी
कोणत्या प्रकारचा कर्मचारी पाहिजे, त्याची पात्रता कोणती, शिक्षण कौशल्य कोणती इत्यादीची माहिती मिळत असल्याने कर्मचारी भरती निवड योग्य रीतीने करता येते. परिणामी कर्मचाऱ्याची उत्पादन क्षमता वाढते व कर्मचाऱ्यांना मानसिक समाधान लाभते. बढती बदली यासारख्या कार्यास याचा उपयोग होतो. नंबर 2, कार्य नियंत्रणात सुलभता. प्रत्येक कार्याची संपूर्ण माहिती कार्यवर्णनामध्ये मिळत असल्याने त्याच्या आधारे व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय जास्त योग्य ठरतात. तसेच कर्मचाऱ्यांनी काम किती केले पाहिजे याची व्यवस्थापनाला कल्पना येते. यामुळे कार्य नियंत्रणाचा पाया तयार करता येतो. नंबर 3, अपघाताचे व धोक्याचे प्रमाण कमी. कार्यविश्लेषणामुळे कार्यातील धोके व अपघाताबाबतची व्यवस्थापनाला कल्पना येते. ते टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करता येतात. याचाच अर्थ संघटनेच्या सुरक्षिततेच्या कार्यक्रमास कार्यविश्लेषणामुळे मदत होते. नंबर 4, प्रशिक्षण कार्यक्रम. कार्यविश्लेषणामुळे कार्याची संपूर्ण माहिती मिळत असल्याने व्यवस्थापनाला प्रत्येक कार्याची पूर्ण कल्पना येते. यामुळे कर्मचाऱ्यांना कोणते प्रशिक्षण व कशा पद्धतीने दिले पाहिजे हे समजते. म्हणजेच प्रशिक्षण कार्यक्रम ठरवण्यासाठी कार्यविश्लेषण उपयुक्त ठरते. नंबर 5, मजुरी व वेतन. कार्यविश्लेषणामुळे प्रत्येक कार्यासाठी लागणारे कौशल्य, ज्ञान, पात्रता, अनुभव, शारीरिक श्रम, मानसिक ताण, कामामध्ये असणारे धोके इत्यादीची माहिती उपलब्ध होत असल्याने मजुरी व वेतन याबाबत शास्त्रीय पद्धतीने धोरण ठरवता येते. परिणामी औद्योगिक संघर्ष टाळण्यास मदत होते. नंबर 6, श्रमशक्तीचे नियोजन. कार्यविश्लेषणामुळे श्रमशक्तीचे योग्य प्रकारे नियोजन करता येते. कार्यविश्लेषणाच्या आधारे कर्मचाऱ्याची गरज, भरती व निवड, प्रशिक्षण इत्यादी सारखे कामे आधीच निश्चित करता येतात. त्यामुळे उद्योग संघटनेतील एकूण कार्यक्षमतेत वाढ होते. नंबर 7, कार्य मूल्यमापनास उपयुक्त. कार्यविश्लेषणामुळे व्यवसायातील प्रत्येक कार्याविषयी संपूर्ण माहिती गोळा केलेली असल्याने कर्मचारी व्यवस्थापनास कार्य मूल्यमापनासाठी या माहितीचा उपयोग करून घेता येतो. विविध कार्यांची तुलना करून प्रत्येक कार्याचे सापेक्ष मूल्य निश्चित करता येते. नंबर 8, नोकरीसाठी मार्गदर्शन. कार्यविश्लेषणामुळे कोणत्या कार्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये कोणती पात्रता पाहिजे, त्याचे शिक्षण किती व कोणत्या प्रकारचे पाहिजे, शारीरिक क्षमता कशी पाहिजे, कशा प्रकारचे ज्ञान कौशल्य पाहिजे याची माहिती मिळत असल्याने नोकरी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला कोणत्या जागा रिकाम्या आहेत व त्यासाठी कोणती पात्रता संपादन केली पाहिजे इत्यादीची माहिती व मार्गदर्शन मिळते. नंबर 9, पदे व जागा यातील बदल. कार्यविश्लेषणामुळे उद्योगात नवीन जागा निर्माण करणे जरुरीचे आहे याचे उत्तर किंवा पूर्वीच्या जागांची संख्या कमी करणे आवश्यक आहे का याचे उत्तर, एखाद्या पदाच्या जबाबदारीत बदल करण्याची गरज आहे का, स्त्रिया, अपंग यासारख्या कर्मचारी वर्गाकरता जागेमध्ये व्यवस्थापनास पाहिजे असलेले बदल करणे इत्यादी संबंधी निर्णय घेता येते व त्याप्रमाणे कृती करता येते. तर अशा एकंदरीत 9 मुद्द्याच्या आधारावरती कार्यविश्लेषणाचं महत्त्व का आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येते.
कार्यविश्लेषणाची कार्यपद्धती, प्रोसिजर ऑफ जॉब ॲनालिसिस. कार्यविश्लेषण कोणत्या पद्धतीने करता येतं ही गोष्ट समजून घेतल्यानंतर आपल्याला उपक्रमातील कार्याचे कार्यविश्लेषण करता येऊ शकते, ज्याच्या आधारे उपक्रमाला किती कर्मचाऱ्यांची गरज आहे, कोणकोणत्या विभागामध्ये किती कर्मचाऱ्यांची गरज आहे, त्यांची पात्रता का असावी, त्यांच्या क्षमता का असाव्या, त्यांच्याकडे कोणतं कौशल्य असावं, तर ही गोष्ट निश्चित करण्यासाठी कार्यविश्लेषणाची मदत होते. तर याची सखोल चर्चा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये केलेली आहे. तर कार्यविश्लेषणाची कार्यपद्धती याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे कार्यासंबंधी माहिती गोळा करणे, डेटा कलेक्शन. 2 कार्यवर्णन, जॉब डिस्क्रिप्शन. आणि 3 कार्यवैशिष्ट्ये निर्देशन, जॉब स्पेसिफिकेशन. यामधील कार्यवर्णन हे कामासंबंधी आहे, तर कार्यवैशिष्ट्ये निर्देशन ही गोष्ट कामगारासंबंधी आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर यामधील पहिला मुद्दा आहे कार्यासंबंधी माहिती गोळा करणे. कार्यासंबंधी आवश्यक व खरी माहिती गोळा करण्यावरच कार्यविश्लेषणाचे यश अवलंबून असते. ही माहिती गोळा करण्यासाठी कार्यविश्लेषक कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या तसेच पर्यवेक्षकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांच्याशी चर्चा करतात. कर्मचाऱ्यांना प्रश्नावली देऊन ती त्यांच्याकडून भरून घेतात. तसेच हे कार्यविश्लेषक कामाचे प्रत्यक्ष नियंत्रण करून त्यांना हवी असलेली माहिती मिळवतात. कार्याबद्दल माहिती मिळवण्याकरता ह्या पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब केल्यामुळे सर्व माहिती मिळू शकत नाही. यासाठी कार्याशी संबंधित असलेली माहिती मिळवण्याच्या हेतूने कार्यविश्लेषक निरीक्षण, प्रश्नावली व मुलाखत या 3 पद्धतीचा उपयोग करून घेतात. नंबर 2, कार्यवर्णन, जॉब डिस्क्रिप्शन. वरीलप्रमाणे एक किंवा अनेक पद्धतीचा उपयोग करून कार्यासंबंधीची माहिती गोळा केल्यानंतर कार्यविश्लेषणाची पुढची पायरी म्हणजे कार्यवर्णन होय. कार्यवर्णनामध्ये कोणते कार्य करावयाचे, ते का करावयाचे, कसे पार पाडावयाचे हे सांगण्यात येते. म्हणजे कार्यासाठी कोणत्या प्रकारचे कर्मचारी लागतील, कार्य पार पाडण्यासाठी लागणारे कौशल्य, ज्ञान, पात्रता, प्रशिक्षण, वेतन, कार्यासाठी लागणारी हत्यारे, उपकरणे, यंत्रे, कच्चा माल, कामाच्या जबाबदाऱ्या, धोके, कार्यपरिस्थिती, बढती, बदली इत्यादी बाबींची माहिती कार्यवर्णनात कार्यविश्लेषक लिहित असतात. फ्लिपो यांनी कार्यवर्णनाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. अ जॉब डिस्क्रिप्शन इज अन ऑर्गनाइज्ड फॅक्च्युअल स्टेटमेंट of the duties and responsibilities of a specific job. नंबर 3, कार्यवैशिष्ट्ये निर्देशन. प्रत्येक कार्यासाठी कामगाराकडून किमान ज्या गुणांची अपेक्षा करण्यात येते त्याबद्दल तपशील माहिती कार्यवैशिष्ट्ये निर्देशनात दिलेले असते. यामध्ये कर्मचाऱ्याकडे कोणत्या प्रकारचे ज्ञान, कौशल्य, अनुभव, शिक्षण, शारीरिक क्षमता इत्यादींचा उल्लेख केलेला असतो. कार्यवर्णनामध्ये एखाद्या कार्यासंबंधीची कर्तव्य, जबाबदाऱ्या व गरजा यांचा उल्लेख असतो. तर कार्यवैशिष्ट्ये निर्देशनात कार्यासाठी कशा प्रकारच्या कर्मचाऱ्याची गरज आहे याचा उल्लेख असतो. म्हणजेच कार्यवर्णन हे कार्यसापेक्ष असते, तर कार्यवैशिष्ट्ये निर्देशन व्यक्तिसापेक्ष असते. कार्यवर्णनामध्ये कार्यासंबंधीच्या बारीक बाबींचा उल्लेख असल्याने ते लांबलचक झालेले असते. त्यामध्ये सुटसुटीतपणा नसतो. जेव्हा त्यातून इतर आवश्यक बाबी सोडून देऊन
केवळ कर्मचारी संबंधीचा भाग कार्यवैशिष्ट्ये निर्देशनात समाविष्ट केलेला असतो. कर्मचारी भरतीसाठी कार्यवैशिष्ट्य निर्देशन अत्यंत उपयुक्त ठरते.